मुंबईला हादरवून सोडणाऱ्या 2006च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे। अनिल किलोर, न्यायमूर्ती श्याम चांदक यांच्या विशेष खंडपीठाने हा निर्णय दिला आहे। ताडदेवमधील विलिंग्डन सोसायटीच्या रहिवाशांना उच्च न्यायालयाने घरं रिकामी करण्याचे आदेश दिलेत। अग्निशामकचे हरकत प्रमाणपत्र आणि ओसी नसताना सुद्धा 15 वर्षांहून अधिक वास्तव्य करणाऱ्या सोसायटीमधील रहिवाशांना 2 आठवड्यांमध्ये घरं रिकामी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे। कोस्टल रोडवरून जाताना तुमच्यावर तिसऱ्या डोळ्याची आता नजर असणार आहे, कारण कोस्टल रोडवर तब्बल 336 सीसीटीव्ही बसवण्यात आले। हे कॅमेरे अपघात ओळखणे, वाहनांची संख्या मोजणे, वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्या वाहनांची ओळख करण्यासाठी वापरले जाणार आहेत। मुंबई विमानतळावर एअर इंडिया विमानाचा अपघात झाला। कोचीहून मुंबईला येणारे एअर इंडियाचे विमान मुसळधार पावसामुळे धावपट्टीवरून घसरलं। विमान लँडिंग दरम्यान टायर फुटलं, इंजिनचं नुकसान झालं। वैमानिकाच्या सतर्कतेमुळे विमान सुरक्षितपणे टर्मिनल गेटपर्यंत पोहोचलं आणि सर्व प्रवासी सुरक्षित उतरले। दादर स्मशानभूमीची विदारक परिस्थिती समोर आलेली आहे। स्मशानभूमीमध्ये मानवी अवशेष असल्याची माहिती मिळते। यावरनं अंत्यविधीनंतर मानवी देहाची हेळसांड होत असल्याचं कळतंय। माजी नगरसेवक सचिन पडवाई यांनी हे आरोप केले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।